नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लठ्ठपणापासून मुक्ती आणि याविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन असणारे डॉक्टर मनीष मोटवानी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो डॉक्टर मनीष मोटवानी यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर मनीष मोटवानी हे सुप्रसिद्ध असे बेरियाट्रिक सर्जन आहेत, म्हणजेच दुर्बीण उपचारांनी खास करून लठ्ठपणावरती मात करण्यामध्ये विशेष पारंगत मिळवलेला आहे डॉक्टर मनीष मोटवानी यांनी. आणि डॉक्टर मनीष मोटवानी सध्या आस्था हेल्थ केअर जे मुलुंड मुंबई या ठिकाणी आहे, या ठिकाणी बेरियाट्रिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आस्था हेल्थ केअरद्वारे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की विविध प्रकारच्या पोटावरील दुर्बिणीचे उपचार जे आहेत ते खास करून होतातच, पण खास करून बेरियाट्रिक सर्जरी म्हणजेच लठ्ठपणावरील दुर्बीण उपचारांसाठी आस्था हेल्थ केअर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रसिद्ध आहे, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली लठ्ठपणा आणि लठ्ठपणामुळे होणारे विविध प्रकारचे आजार, मग ज्याच्यामध्ये लठ्ठपणामुळे होणारा मधुमेह आहे म्हणजेच ओबेसिटीमुळे होणारा डायबिटीस आहे, ह्या व्यतिरिक्त ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणाची इतरही विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन आहेत, ज्याच्यामध्ये सांधेदुखी, मानपाट कंबरदुखी आहे, स्त्रीरोग वंध्यत्वासारखा आजार आहे, थायरॉइड सारखा आजार आहे, खास करून पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज सारखा आजार आहे, जो तरुण मुलींमध्ये आजकाल जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला आढळतो. ह्या व्यतिरिक्त स्लीप ॲपनिया किंवा घोरण्याचा आजार, दम लागणं असो, निद्रानाश असो, अशा विविध प्रकारच्या आजारांपासून आपण मुक्त होऊ शकता लठ्ठपणावरील दुर्बीण उपचारांनी. आणि हे उपचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं हे ब्रीदवाक्य हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये लठ्ठपणावरील उपचार उपलब्ध आहेतच, पण हे उपचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत ह्यासाठी खास करून विशेष या ठिकाणी स्कीम्स आस्था हेल्थ द्वारे करण्यात आलेले आहेत. लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार करण्यासाठी बिना व्याज कर्ज सुविधा आहे, म्हणजे EMI द्वारे आपण आता या ठिकाणी लठ्ठपणावरील उपचार घेऊ शकता. या व्यतिरिक्त CGHS म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमच्या अंडर जे कर्मचारी येतात त्यांना या ठिकाणी कॅशलेसमध्ये सुद्धा ही फॅसिलिटी उपलब्ध आहे. ह्याच्या व्यतिरिक्त खास करून म्हणजे CGHS रुग्णांबद्दल मी आता आपल्याला सांगितलंच, पण ह्या पुढे जाऊन सांगावंसं वाटतं मला की आस्था हेल्थ केअरमध्ये डॉक्टर मनीष मोटवानी यांच्या मार्गदर्शनाखाली 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत खास करून एका विशेष कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत या ठिकाणी सर्व लठ्ठपणाचे रुग्ण ह्या कॅम्पचा या ठिकाणी कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकतात, त्याचा लाभ घेऊ शकतात. आणि खास करून 27 ऑगस्टला सपोर्ट ग्रुपचं सुद्धा या ठिकाणी एक ऑर्गनाइज करण्यात आलेलं आहे, या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याद्वारे आपण ज्यांनी लठ्ठपणावरील उपचार घेतलेले आहेत त्यांच्याशी खास करून आपण संवाद साधू शकता या कॅम्पमध्ये. त्यामुळे जरूर ह्या कॅम्पमध्ये आपण सहभागी व्हा, पण त्यासाठी आपल्याला पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात स्क्रीनवरती ते टिपून घ्यायचेत आणि त्याच्यावरती आपल्याला आपले प्रश्न विचारायचेत. जरूर आपण जे पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात हे आस्था हेल्थ केअर ह्याचे हेल्पलाईन नंबर आहेत आणि या हेल्पलाईन नंबरवरती आपण जरूर फोन करून मार्गदर्शन घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आज हे जे नवीन उपचार आलेले आहेत आणि ते सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावेत ह्या ध्येयाने आपण प्रेरित होऊन काम करत आहात, त्याबद्दल अभिनंदन आपलं. खास हा कॅम्पही आहे, ह्या अनुषंगाने काही आपण रुग्णही बघणार आहोत की कशा रीतीने विविध रुग्णांना आस्था हेल्थ केअरला व्हिजिट केल्यानंतर त्यांना फायदा झालेला आहे. खास करून ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन होतात, पण त्यावरती आपण मात करू शकता. सर, कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला लठ्ठपणावरील उपचारांविषयी जरूर मार्गदर्शन घ्यायचं आहे आपल्याकडनं, पण तत्पूर्वी काही रुग्णांनी व्हिजिट केलेलं आहे आस्था हेल्थ केअरला आणि त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन झालंय हे आपण आमच्या प्रेक्षकांना सांगा. हो, लठ्ठपणामुळे आपल्याकडे जे पेशंट्स येतात त्यांची लाईफ ॲक्च्युली चांगली नसते, त्यांना आयुष्यात भरपूर त्रास होत राहतात. तर या त्रासमधून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जसं तुम्ही आता एक लॅपटॉप बघणार, त्या लॅपटॉपमध्ये हे जे आमचे पेशंट आहेत ते आहेत चंद्रिका पटेल. यांना ब्लड प्रेशरचा त्रास होता, संधेदुखीची त्रास होते आणि त्यांना हाय ब्लड प्रेशर होतं. तर ऑपरेशनच्या आधी तुम्ही बघू शकताय की त्यांच्यावर कसं परिणाम होतं, त्यांची लाईफ कशी झाली होती आणि आता ऑपरेशनच्या 6 महिन्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांना त्यांच्या लाईफमध्ये कसा परिणाम झालेला आहे. तसंच हे आमचे एक दुसरे पेशंट आहेत नानक मनसुखानी. ऑपरेशनच्या आधी त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशरचा त्रास, त्यांना निद्रानाशाचा त्रास, चालल्यावर दम लागणं, कामात जास्त काम नाही करू शकत होते. आणि तुम्ही बघू शकताय साईडला जो नवीन पिक्चर आहे तो ऑपरेशनच्या 6 महिन्यानंतर तो पेशंट आता एक मोठा बिझनेसमॅन झालेला आहे, स्वतःचं काम करतो आणि शरीरातून जे काही आजार होते ते सगळे निघून गेले. ऑपरेशनच्या आधी वजन होतं करीबन 140 किलो आणि आता 70 किलोवर आहे गेल्या 6 वर्षापासून. आपण पुढची रुग्ण बघतोय, एका सुंदर तरुणीत रूपांतर झालंय या बाईंचं काय सांगता येईल? तर हे आता तर खूप यंग दिसतात, पण यांचं वय 50 वर्ष आहे. ऑपरेशनच्या आधी त्यांचं वजन होतं 100 किलो. ऑपरेशनच्या 6 महिन्यात त्यांचं वजन झालं 60 किलो.
ऑपरेशनच्या आधी त्यांना ऑलमोस्ट महिन्याचे 5,000 रुपयाचे औषध लागायचे. त्यांना सांधेदुखी, निद्रानाश, त्यांना थोडं ब्लड प्रेशरचा त्रास झाला होता, ॲसिडिटीचा त्रास होता. ऑपरेशन झाल्यानंतर 6 महिन्यात त्यांच्यामध्ये इतका परिणाम झाला की आता गेल्या 4-5 वर्षापासून ते सांगतात की मी महिन्याचे जे पैसे खर्च करायचे ते सगळे पैसे आता वाचवते मी, कारण माझा काय खर्चच होत नाही. माझं आयुष्य इतकं चांगलं झालेलं आहे. येस, आपण हे रुग्ण बघितले विविध प्रकारचे आणि एका सुंदर तरुणीत रूपांतर झालं या मध्यमवयीन स्त्रीचं, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि हे विविध प्रकारचे आपण आता रुग्ण बघितले. हे आस्था हेल्थकेअरमध्ये जाऊन ह्यांच्या आयुष्यात हे परिवर्तन घडलेलं आहे. आणि केवळ हेच रुग्ण नव्हे तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा आता उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती प्रश्न जरूर विचारा. आपण जे आता स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे आस्था हेल्थकेअर हॉस्पिटल जे मुलुंड मुंबई या ठिकाणी आहे. या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली लठ्ठपणा आणि लठ्ठपणामुळे होणारा मधुमेह, ओबेसिटीमुळे होणारा डायबिटीस किंवा त्या अनुषंगाने येणारे बीपी, हार्ट किंवा स्त्रीरोग, वंध्यत्वासारखा आजार, मानपाट कंबरदुखीसारखा आजार, ह्या सर्व आजारांपासून आपण मुक्त होऊ शकता. निद्रानाश, दम, हे विविध प्रकारचे आजार आपल्याला जाडेपणामुळे येतात, खास करून पोटाचा घेर वाढल्यामुळे येतात. आणि ह्या सर्व लठ्ठपणाच्या आजारांपासून आपण आता मुक्त होऊ शकता. पण त्यासाठी फोन करायचे आहेत आपल्याला. पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात त्या नंबरवरती. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आपण बघूया लॅपटॉपवरती काय सांगता येईल सर आम्हाला ओबेसिटीविषयी खास करून आणि त्यावरील उपचारांविषयी. बघा, लठ्ठपणा एक आजार आहे. लठ्ठपणा एक मोठा आजार आहे. 100 वेगळ्या आजारांचं मूळ कारण आहे. तर जेव्हा आपल्या शरीरात लठ्ठपणा येतो त्याच्याबरोबर खूप आजार यायला सुरू होतात. आणि आता आपण लठ्ठपणावर मात करू शकतो. लठ्ठपणावर मात करण्यासाठी आपल्याकडे आता एक दुर्बीण उपचार आहे. आणि दुर्बीण उपचार कसं केलं जातं हे तुम्ही आता लॅपटॉपमध्ये बघणार. येस. तर आम्ही शरीरामध्ये फक्त 4 किंवा 5 असे लहान होल करतो. हा होल केल्यावर याच्यामधूनच आमचे दुर्बीण जातात आणि याच्यामधून आपण ऑपरेशन करू शकतो. तर आता तर अजून एक वेगळ्या प्रकारचा ट्रीटमेंट आलेला आहे, ज्याला आम्ही सिल्स म्हणतो, सिंगल इन्सिशन सर्जरी. तर 4 इन्सिशनच्या ऐवजी 4 होलच्या ऐवजी आता आम्ही फक्त 1 होल करून आपण पेशंटमध्ये ऑपरेशन करू शकतो. आणि ते 1 होलमधून आमची दुर्बीण जाते आणि आपण लठ्ठपणाचे ऑपरेशन करू शकतो. तर हे झालं ऑपरेशन करण्याचे तरीके, कसं आपण ऑपरेशन करू शकतो. पण कोणते ऑपरेशन होतात ते तुम्ही आता स्लाईडमध्ये बघताय की हे जे 3 मेन प्रकारचे ऑपरेशन होतात हे आहेत स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी, गॅस्ट्रिक बँड आणि गॅस्ट्रिक बायपास. पण जो मोस्ट कॉमन सर्जरी आहे ती आहे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी, ज्याच्यामध्ये आपण आपला जठराचा एक भाग कापतो आणि भाग काढून घेतो शरीरातून. तर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघणार की ह्या स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी सर्जरी कशी केली जाते. येस, या अनुषंगाने आपण क्लिप बघूया की कशा रीतीने ह्या क्लिपमध्ये आपल्याला दाखवण्यात येईल. क्लिपद्वारे आपण बघूया, एका व्हिडिओद्वारे बघूया ही सर्जरी कशी केली जाते, स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी. सर आम्हाला काय मार्गदर्शन करता येईल. येस. तर जसं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघताय तर असा आम्ही दुर्बीणमध्ये 4-5 होल करतो शरीरावर, पोटावर. आणि या होलमधून माझा लॅप्रोस्कोपीचे लांब आणि पातळ इन्स्ट्रुमेंट जाणार. एका होलमधून माझा टेलिस्कोप जाईल. टेलिस्कोप कॅमेराला अटॅच होईल. आपला हा जठर नजर येतोय. लहान ती लहान गोष्ट 10 गुणा जास्त मोठी दिसेल, म्हणजे ऑपरेशनची बारीकीत खूपच वाढून जाते. आता तुमचा हाईटप्रमाणे तुमचं वजन किती असलं पाहिजे, त्या वजनासाठी किती जेवण गेलं पाहिजे, किती विटॅमिन गेले पाहिजे, किती प्रोटीन गेले पाहिजे, किती हळूहळू वजन कमी झालं पाहिजे, हे सगळं आम्ही कॅल्क्युलेट करतो मिलीमीटर टू मिलीमीटर. आणि मग या जठरेला आपण 2 भागेत सेपरेट करतो. हा लेफ्ट साईडला जो भाग आहे तो आपला नॅचरल भाग आहे, तो आपल्या शरीरात राहणार आणि त्याच्यामधून आपलं जेवण खाली जाईल. तो राईट साईडचा भाग आहे तो एक्स्ट्रा होता, तो फुगलेला आहे, त्याला आपण त्याच लहान होलमधून बाहेर काढून घेतो. मग हा आपला जठर राहणार, ज्याच्यामध्ये जितकं जेवण आपल्याला पाहिजे तितकं आपल्याला मिळेल, जितके विटॅमिन पाहिजे मिळेल, जसं आपल्या शरीरात कधी कमजोरी येणार नाही आणि फक्त आपल्या शरीरात ताकद येणार आणि आपल्याला काम करायला जास्त चांगलं वाटेल. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने ही शस्त्रक्रिया केली आहे. त्या अनुषंगाने एका रुग्णांचं मनोगत आपण जाणून घेऊ की त्यांना आस्था हेल्थकेअरला व्हिजिट केल्यानंतर त्यांचा काय अनुभव होता. माझी मिसेस उषा फडतरे, हिला गेल्या अनेक वर्षापासून वजन वाढीचा त्रास होत होता. त्यासाठी मी अनेक उपचार करून देखील तिला कोणताही फरक पडत नव्हता आणि त्यासाठी मी अतिशय त्रस्त होतो. पण एके दिवशी DD चॅनलवर डॉक्टर मनीष मोटवानी यांच्या वजनवाढी संबंधित केलेली शस्त्रक्रिया प्रत्यक्षदर्शनी मला ती पाहण्यास मिळाली. आणि सदरची शस्त्रक्रिया पाहत असताना मी माझ्या मिसेसला सुद्धा बोलावून तिला सांगितलं, बाबा हे असं शस्त्रक्रिया केली, तूही पहा. ती पाहिल्यानंतर सडनली माझी मिसेस सुद्धा 80% ती शस्त्रक्रिया करण्यास तयार झाली. ऑपरेशन 8 दिवसानंतर ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या अगोदर माझं 109 किलो वजन होतं
ऑपरेशन झाल्यानंतर आता 78 किलो वजन आहे माझं. 32 किलो वजन कमी झालं आहे. त्याच्यामुळे माझा पहिला जो त्रास होता ना पायांचा धाप लागायचा तो पूर्णपणे बंद झाला आहे त्रास. आता पहिला मी 5 मिनिटं चालू शकत नव्हती. आता मी 2 तास चालते दिवसातून. धाप लागत नाही, दम लागत नाही अजिबात. आपण बघितलं की कशा रीतीने उषा फडतरे यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले. 108 किलोवरनं त्यांचं वजन 78 वरती आलेलं आहे आणि असे अनेक विविध प्रकारचे रुग्ण आहेत ज्यांचं आपण या ठिकाणी मनोगत जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वप्रशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती लठ्ठपणापासून मुक्ती ह्या विषयावरती. अर्थातच लठ्ठपणामुळे होणारे विविध प्रकारचे आजार ज्याच्यामध्ये डायबिटीस म्हणजे मधुमेह प्रमुख आजार आहे, पण ह्या अनुषंगाने बीपी, हार्ट, कोलेस्ट्रॉल किंवा निद्रानाश, दम सारखा आजार आहे, मानपाट कंबरदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, स्त्रीरोग, वंध्यत्व, पीसीओडी, थायरॉइड, विविध प्रकारचे आजार लठ्ठपणामुळे उद्भवतात. पण जर का आपण लठ्ठपणावरती मात केली तर ह्या सर्व आजारांवरती मात करू शकता. आपण औषधं बंद करू शकता जी आपल्याला घ्यायला लागतात महिन्याच्या महिन्याला. मगाशी आपण काही रुग्ण बघितले होते ज्यांनी लठ्ठपणावरती मात केलेली आहे. अर्थातच ह्या उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आपण जे पुढे संपर्कासाठी नंबर बघत आहात हे आस्था हेल्थकेअर हॉस्पिटलचे नंबर आहेत, जे CGHS पॅनलवरती सुद्धा हॉस्पिटल आहे. या व्यतिरिक्त बिना व्याज या ठिकाणी सुलभ हप्त्यांमध्ये आपण ह्या ठिकाणी पैसे भरू शकता ऑपरेशनसाठी. या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत एक विशिष्ट कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये आपण जरूर सहभागी होऊ शकता. पण त्यासाठी फोन करा. पुढे संपर्कासाठी नंबर बघता त्या नंबरवरती आणि लठ्ठपणापासून मुक्त व्हा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना डॉक्टर मनीष आपलं स्वागत कार्यक्रमात पुन्हा एकदा. या ठिकाणी आपण मगाशी आम्हाला विविध प्रकारचे रुग्ण दाखवले होते आणि खास करून स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी विषयी माहिती दिली होती. आपण एक थोडे रुग्ण बघूया पुन्हा एकदा आणि आम्हाला आमचे जे काही अनुभव आहेत ते आम्हाला जरूर ऐकायला आवडतील. काय सांगता येईल? हो नक्की. तर असंच आमचं तुम्ही आता हे स्क्रीनवर बघणार की हे आमचे एक पेशंट आहेत, राजाभाऊ कापसे, नगर जिल्ह्याचे आहेत आणि त्यांचं वजन ऑपरेशनच्या आधी होता करीबन 120 किलो आणि ऑपरेशनच्या आधी 120 किलो. फक्त एक त्रास नाही होता त्यांना, दुसरे त्रास हे होते की त्यांना निद्रानाशाचा दोष होता. निद्रानाशाचा दोषमुळे ते रात्री 2 तासापेक्षा जास्त झोपू शकत नाही होते आणि जेव्हा चालायला सुरू करायचे 3 कदम चालले की दम लागायचं. तर त्यांनी ते 2014 ते इलेक्शन्समध्ये फाईट करणार होते, त्यांनी स्वतःचं नाव काढून टाकलं आणि आमच्याकडे ऑपरेशनसाठी आले. ऑपरेशन झालं की त्यांनी 6 महिन्यात त्यांचं वजन 70 किलो झालं आणि हे जे वजन कमी झालं ती एक गोष्ट आहे. वजन कमी झाल्यामुळे ते जो माणूस इतक्या वर्षापासून 2 तासापेक्षा जास्त रात्री झोपू शकत नाही होता त्यांनी 6-6, 7-7 तास झोपायला त्यांना मिळालं आणि ज्यांना 3 कदम चालल्यावर दम लागायचं तो आता 7-7 किलोमीटर सकाळी, 7 किलोमीटर संध्याकाळी धावायला सुरू केलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांची लाईफ कशी चेंज झालेली आहे आणि त्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस कसा होऊ शकतो हे तुम्ही बघू शकता. येस, हे आमचे दुसरे पेशंट आहेत लक्ष मोटवानी. हा पेशंट जेव्हा आम्ही त्यांना ऑपरेट केलं तेव्हा त्याचं वजन काहीतरी 120 किलो 114 किलो होता. तेव्हा तो इंडियाचा यंगेस्ट पेशंट होता 13 वर्षाचा जेव्हा त्याला ऑपरेशन केलं. लठ्ठपणामुळे त्याचे मित्र त्याला चिडवायचे, तो जास्त बाहेर जायचं बंद केलं आणि थोडं डिप्रेशनमध्ये गेलं होतं की मी काही केलं तर लोक मला चिडवणार. ऑपरेशन होऊन 6 महिने झाले, त्याचं वजन 65 किलोवर आलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतकं कॉन्फिडन्स आला तर तो आता शोज करायला सुरू केलं. तो कॉलेजमध्ये आता स्वतःचे इव्हेंट्स करतो. तर असा परिणाम होतो लोकांचा मनावर. येस, ही लेडी तर आमची एकदम आवडती पेशंट आहे, प्रीतिशा. ती एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिला नेहमी असं वाटायचं की मी मेकअप आर्टिस्ट आहे, मी दुसऱ्या लोकांना इतकं सुंदर बनवते, पण माझं शरीर असं आहे तर मी दुसऱ्यांना कसा लोक माझ्यावर विश्वास ठेवणार. त्यांना तेव्हा काम करत होती, चांगलं काम करत होती, पण आता तुम्ही बघू शकता 115 पासून 65 किलोवर वजन कमी झाल्यानंतर त्याच्या शरीरावर किती परिणाम झालेला आहे. फक्त शरीरावर परिणाम नाही झाला, त्याचं काम 5 गुणा जास्त वाढलेलं आहे. म्हणजे आज ती दिवसाचे 5-5, 6-6 ऑर्डर घेते आणि लाईफ टोटली चेंज झालेली आहे. त्याला सोडून त्याच्या शरीरात जे आजार होते ते सगळे आजार पण निघून गेलेले आहेत. येस, हे आमचा पेशंट स्वप्नील उलेवाड. त्याला या लहान वयात ब्लड प्रेशर आणि डायबिटीज सुरुवात झालेली होती आणि खूप स्नोरिंग म्हणजे घोरायचं नेहमी. तो ऑपरेशननंतर तुम्ही बघू शकता की त्याचं वजन तर 40 किलो कमी झालं पण शरीरातून सगळे आजार सुद्धा निघून गेले. येस, डायबिटीज बरा झाला आणि ह्यासाठी खास एक नवीन प्रकारची शस्त्रक्रिया आहे ज्याची आपण क्लिप बघूया आता या ठिकाणी की कशा रीतीने ही शस्त्रक्रिया होते. एक आपण क्लिप बघूया. सर, काय सांगता येईल आम्हाला याविषयी? खास करून डायबिटीजवरची आहे शस्त्रक्रिया.
बघा, या सर्जरीला तर आम्ही सर्जरी फॉर डायबिटीज म्हणतो, याला मिनी गॅस्ट्रिक बायपासचं नाव दिलेलं आहे. तर ही सर्जरी पण आपण दुर्बीणने करतो. हा दुर्बीण उपचारनेच केली जाते, ज्याच्यामध्ये आम्ही एक तर जठराचा भाग कमी करतो. जसं आपण जठराचा भाग कमी केला तर आपण जितकं खातो त्याच्यावर पण कंट्रोल राहणार, पण त्याच्याऐवजी आपण ज्या भागात आतडीच्या भागात फॅट ॲब्झॉर्ब होतो, म्हणजे चरबी ॲब्झॉर्ब होते, त्या भागाला आम्ही बायपास करतो. तर या मिनी गॅस्ट्रिक बायपासमध्ये आपण जे काय जेवण गेलं ते जेवण तुम्ही आता या पिक्चरमध्ये बघताय की तो जेवण डायरेक्टली खाली डायजेस्ट झाल्याशिवाय, म्हणजे पचन झाल्याशिवाय तो डायरेक्टली जेवण खाली जाणार आणि पचनक्रिया त्या भागमध्ये नाही होणार ज्या भागमध्ये फॅट ॲब्झॉर्ब होतो. याच्याने फक्त वजनसुद्धा कमी होणार, फक्त वजन कमी नाही होणार, त्याच्याऐवजी आपल्या शरीरातून डायबिटीज पण निघून जाते. तर आम्ही पेशंटमध्ये डायबिटीज टोटली नॉर्मल पण होऊ शकतो. येस, या अनुषंगाने एक पटकन आपण पेशंटचं मनोगत बघूया, त्यांचं काय म्हणणं आहे आणि कशा रीतीने त्यांना उपचारांचा फायदा झालेला आहे. मी अनिरुद्ध भावे, रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यातनं आलोय. मला पूर्वी खूप वजनाचा त्रास होता. 117 किलो वजन होतं माझं आणि याच्यावरती उपाय मी शोधत होतो. त्यावेळेला मला आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर मनीष मोटवानी यांच्याबद्दल माहिती मिळाली. मी डॉक्टर सरांकडे आलो. त्यांनी मला बॅरेट्रिक सर्जरीबद्दल माहिती दिली आणि मग मी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन करण्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार मला होते, परंतु मी ऑगस्ट महिन्यामध्ये ऑपरेशन केलं त्यावेळी 117 किलो वजन होतं. आज 5 महिने झालेले आहेत, माझं वजन 86 किलो झालेलं आहे. ऑपरेशन करण्याच्या आधी मला डायबिटीस होता, आता मला डायबिटीस नाही. ऑपरेशन झाल्या दिवसापासून मी डायबिटीसची गोळी घेतलेली नाही. ऑपरेशन करण्याच्या आधी मला प्रेशरचा त्रास होता, आता मला प्रेशर नाही. मला निद्रानाशाचा विकार होता, आता मी पूर्णपणे शांतपणे झोपतो. पूर्वी मी जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालू शकत नसे आणि तेही माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आता तुम्ही बघताय मी जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घातलंय. बघितलं आपण कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय. आपण याविषयी अधिक मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती लठ्ठपणापासून मुक्ती या विषयावरती. आणि लठ्ठपणामुळे होणारे विविध प्रकारचे आजार, ज्याच्यामध्ये मधुमेह आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतो किंवा डायबिटीस, या अनुषंगाने बीपी, कोलेस्ट्रॉल, हार्ट सारखा आजार आहे, स्त्रीरोग वंध्यत्व आहे, थायरॉइड सारखा आजार आहे, पीसीओडी सारखा आजार आहे, निद्रानाश आहे, दम आहे, या विविध आजारांपासून आपण आता मुक्त होऊ शकता. पण त्यासाठी आपल्याला फोन करायचे आहेत. पुढे जे आस्था हेल्थकेअरचे नंबर आपण बघत आहात स्क्रीनवरती संपर्कासाठी, ह्या नंबरवरती जरूर फोन करा आणि अधिक माहिती घ्या. आस्था हेल्थकेअरमध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी सेवा उपलब्ध आहे. खास करून CGHS म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीमच्या अंडर येणाऱ्या पेशंटसाठी सेवा उपलब्ध आहेच, पण सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. आणि खास करून शस्त्रक्रियेसाठी विनाव्याज आपण आता या ठिकाणी हप्त्यांमध्ये सुद्धा आपले पैसे जरूर भरू शकता. या व्यतिरिक्त आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतले की कशा रीतीने आता डायबिटीस सुद्धा कमी करण्यासाठी नवीन प्रकारची सर्जरी आलेली आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर आपण आमच्या प्रेक्षकांसाठी काही पेशंट्स बघूया की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात या उपचारांनी परिवर्तन झालेलं आहे. काय सांगता येईल आम्हाला? बघा, जसं तुम्ही या पिक्चरमध्ये बघू शकताय या स्लाइडमध्ये की हे आमचे एक पेशंट आहे देवेंद्र खन्ना. ऑपरेशनच्या आधी निद्रानाशाचा दोष, डायबिटीज, ब्लड प्रेशर. ऑपरेशन झाल्यानंतर 6 महिन्यात त्यांचं वजन इतकं कमी झालं की त्याच्या शरीरातून सगळे आजार निघून गेले. तसंच हे आमची एक पेशंट सुनीता कदरे, यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, पल्मनरी हायपरटेन्शन, वजन करीबन 140 किलो. ऑपरेशनच्या 6 महिन्यानंतर वजन 60-65 किलोवर आणि सगळे आजार शरीरातून निघून गेले. पण हे सगळे पेशंट्स आहेत ज्यांचे आपले शरीरातून आजार निघून जातात. पण एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे की लठ्ठपणामुळे आपल्या शरीरात PCOD किंवा हॉर्मोनल प्रॉब्लेम्स पण येतात आणि त्यामुळे कधीकधी वंध्यत्वसुद्धा येऊ शकतो. तर आज एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आम्हाला हे सांगायची आहे की ज्या तरुण मुली किंवा तरुण मुले असतात ज्यांना लठ्ठपणा आहे, तो आपल्या शरीरातून आजार काढायला पाहिजे त्यांना. तर यंग पेशंट्स किंवा तरुण मुलं आणि मुलींना ऑपरेशन करण्यात काही रिस्क नाही आहे आपल्या शरीरात. आपण हे ऑपरेशन करू शकतो. जर एक तरुण मुलीचं लठ्ठपणा आहे तर आपल्याला लग्न करण्यात त्रास, पुढे जाऊन प्रेग्नन्सीमध्ये त्रास, त्याच्याऐवजी जर आपण हे लठ्ठपणाचं ऑपरेशन करून घेतलं तर त्यांना पुढे जाऊन कधी त्रास होणार नाही. असं आईवडिलांना ज्यांचे तरुण मुली आहेत त्यांना जर या ऑपरेशनची आवश्यकता आहे तर तुम्ही घाबरायलाची अजिबात आवश्यकता नाही आहे. तुम्ही येऊ शकता कारण हे एकदम सेफ ऑपरेशन आहे. येस, मला वाटतं हे सेफ आहे शस्त्रक्रिया. पण सगळ्यात महत्त्वाचं ही सर्वसामान्य लोकांसाठी आता उपलब्ध झालेली आहे. खास करून आस्था
हेल्थ केअर मुलुंड मुंबई या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली लठ्ठपणा मधुमेहावरचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. त्यासाठी पुढे संपर्कासाठी नंबर बघतात त्यावरती जरूर फोन करा. पण ह्या व्यतिरिक्त आस्था हेल्थ केअरद्वारे विविध प्रकारच्या स्कीम्स या ठिकाणी चालवल्या जातात. सवलतीच्या दरात आपल्याला सल्ला उपलब्ध आहे आणि खास करून 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत कॅम्प आहे. सर आम्हाला काय सांगता येईल पटकन कॅम्प विषयी? हे आमचे एक पेशंट आहेत, तुम्ही या स्लाइडमध्ये बघू शकताय की यांना पोलिओ पण होता आणि त्यांना लठ्ठपणाचा त्रास, ऑपरेशन झालं, त्यांच्या शरीरात भरपूर बदल झाला आहे. हे सामान्य माणसं आहेत. इतकं चांगलं ऑपरेशन झालं की 10 प्रकारचे न्यूजपेपरमध्ये पण याचे इंटरव्ह्यू आले. पण आता हे सोडून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये एक EMI स्कीम सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पैसे एका टाईमला नाही भरायचे, तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकताय. तर तुम्हाला एका टाईमला पैसे भरायची जरूरत नाही आहे. सीजेचे पेशंटला आपण ऑपरेशन करतो, ज्याच्यामध्ये पेशंटला ऑलमोस्ट फ्री सर्जरी पण होऊ शकते. पण मोस्ट इम्पॉर्टंट हे आमचा या हॉस्पिटलमध्ये आम्ही 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत एक शिबिर ठेवलेलं आहे. तुम्ही नंबर घेऊन टाका. या पिरियडमध्ये तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये आले तर तुम्हाला आम्ही नोंदणी करू शकतो आणि तुम्हाला ऑपरेशनमध्ये भरपूर सोय मिळू शकते. येस, आपण या ठिकाणी बघितलं की 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत हा कॅम्प आहे, खास करून लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी. पण त्यासाठी पुढे संपर्कासाठी नंबर बघतात, त्याच्यावरती जरूर फोन करा आणि आपलं नाव रजिस्टर करा. सर मला वाटतं ही एक महत्त्वाची गोष्ट आपण आता सांगितली, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सेवा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आस्था हेल्थ केअरद्वारे, खास करून ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सर आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.